Hello students, welcome to the new lecture on building drawing. Now today's chapter name is planning of building. This is second chapter, big chapter. तर याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी बेसिक ज्या बिल्डिंग ड्रॉइंगसाठी आवश्यक आहात किंवा आहेत त्या बघणार आहोत. तर सिलेबसमध्ये पार्ट आहे तो प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग ऑफ रेसिडेन्शियल अँड पब्लिक बिल्डिंग, ॲस्पेक्ट, प्रॉस्पेक्ट, ओरिएंटेशन, ग्रुपिंग, प्रायव्हसी, एलिगन्स, फ्लेक्झिबिलिटी, रूमिनेस, सर्क्युलेशन, फर्निचर रिक्वायरमेंट, sanitation and economy. So these are the few principles of planning जे आपण बघणार आहोत. तर सेकंड ॲस्पेक्ट त्यातला जो आहे तो स्पेस रिक्वायरमेंट अँड नॉर्म्स फॉर मिनिमम डायमेन्शन्स ऑफ डिफरंट युनिट्स इन द रेसिडेन्शियल अँड पब्लिक बिल्डिंग्स ॲज पर IS 962 1989. यामध्ये आपण रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये किंवा पब्लिक बिल्डिंगमध्ये मिनिमम रूम डायमेन्शन काय पाहिजे. फॉर एक्झाम्पल हॉलचा साईज काय असावा मिनिमम, किचन स्टँडर्ड साईज काय असावा, WC किंवा बाथरूमचं स्टँडर्ड साईज काय असावा. सो दीज आर दी गाईडलाईन्स. नॉर्म्स म्हणजे काय, हा करेक्ट नेम नाही आहे, पण हे मिनिमम रिक्वायरमेंट जेव्हा आपण फ्लॅट किंवा अपार्टमेंट डिझाईन करतो त्यावेळेला या क्रायटेरिया वापरले जातात. डिटेल्स आपण नंतर बघणार आहोत. देन रूल्स अँड बायलॉज ऑफ सँक्शनिंग अथॉरिटीज फॉर कन्स्ट्रक्शन वर्क. म्हणजे बिल्डिंग बायलॉज ह्याचा अर्थ आपण ज्यावेळेला बांधकाम नवीन करत असतो त्यावेळेला परवानगी घेतो जी कॉम्पिटंट अथॉरिटी आहे. फॉर एक्झाम्पल गारगोटीमध्ये ग्रामपंचायत आहे. आपण मुरगुडमध्ये गेलो किंवा मुरगुड पट्ट्यामध्ये बघितलं, मुरगुड शहरामध्ये बघितलं तर मुरगुडला नगरपालिका आहे, जिथं नगरपालिकेकडून आपल्याला बांधकाम परवाना घ्यावा लागेल. गारगोटीमध्ये ग्रामपंचायतीकडून घ्यावं लागेल. आणि कोल्हापूरमध्ये जर गेलो आपण तर कॉर्पोरेशन किंवा टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट जे आहे त्या डिपार्टमेंटचं प्लॅनिंग लागतं. आणि मग त्यांचे काहीतरी रूल्स आहेत जे आपण सेटबॅक बिल्डिंगला किती सोडायचे किंवा एखाद्या प्लॉटमध्ये कन्स्ट्रक्शन आपण किती करायचं ह्याच्याबद्दलची माहिती त्या टॉपिकमध्ये आपण घेतो. देन डेफिनेशन ऑफ प्लॉट एरिया, बिल्टअप एरिया, सुपर बिल्टअप एरिया, प्लिंथ एरिया, कार्पेट एरिया, फ्लोर एरिया अँड FAR, दॅट इज फ्लोर एरिया रेशो किंवा FSI म्हणतात आपण, फ्लोर स्पेस इंडेक्स असे त्याला सुद्धा म्हटलं जातं. द नेक्स्ट टॉपिक इज लाईन प्लॅन्स फॉर रेसिडेन्शियल बिल्डिंग ऑफ मिनिमम 3 रूम्स इन्क्लुडिंग WC, बाथ, स्टेअरकेस ॲज पर प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंग. म्हणजे प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंगचा वापर करून आपल्याला 3 रूमचं प्लॅनिंग कसं करता येईल याचा एक लाईन प्लॅन इन द सेन्स ज्या ठिकाणी मागच्या वर्षी आपण प्लॅन काढलेला आहात तिथं आपण वॉल थिकनेस होतो. लाईन प्लॅनमध्ये लाईन रिप्रेझेंट्स द थिकनेस ऑफ वॉल. अशा पद्धतीनं तो प्लॅन कसा काढायचा. देन लाईन प्लॅन्स फॉर पब्लिक बिल्डिंग, स्कूल बिल्डिंग, प्रायमरी हेल्थ सेंटर, रेस्टॉरंट, बँक, पोस्ट ऑफिस, हॉस्टेल, देन फंक्शन हॉल आणि लायब्ररी. म्हणजे पब्लिक बिल्डिंग ज्या आहेत त्या पब्लिक बिल्डिंगचं लाईन प्लॅन्स कसे काढायचे. आता हे लाईन प्लॅन काढण्यापूर्वी आपल्याला काय माहीत असावं लागेल, त्याच्यामध्ये जे युनिट्स आहेत ते युनिट्स आपल्याला एकदा माहीत झाले की मग प्रत्येक युनिटचं आपण डायमेन्शन्स घेऊन जे मिनिमम रिक्वायर्ड डायमेन्शन्स आहेत जे आपण पहिल्यांदा शिकणार आहोत त्याचा वापर करून आपल्याला पहिल्यांदा ते रूम्स फायनल करावं लागतील आणि मग त्यांचं ग्रुपिंग किंवा त्याची अरेंजमेंट करून तो प्लॅन आपल्याला डेव्हलप करता येतो. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण सुरुवात करूया प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग फॉर रेसिडेन्शियल अँड पब्लिक बिल्डिंग. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग. तर आजकाल आपण बघतोय की घर बांधण्यापूर्वी आपण वास्तुशास्त्र बघतो. तर ते वास्तुशास्त्र हे जरा टेक्निकल भाषेत आपल्याला सांगायचं झालं तर आपण त्याला प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग असं म्हणू शकतो. म्हणजे टेक्निकल वर्ड्समध्ये प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग आणि आताच्या नवीन ह्याच्यामध्ये आपण त्याला वास्तुशास्त्र, म्हणजे ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण घराचं नियोजन किंवा बांधकाम किंवा आतल्या ज्या रूम्स आहेत त्या रूमची अरेंजमेंट कुठल्या पद्धतीने किंवा कुठल्या दिशेला कुठली रूम पाहिजे ह्याचं सायंटिफिक कारण
आणि त्याची चर्चा आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत. सो द प्रिन्सिपल्स discussed here apply to both public as well as residential building. This principle ensure proper and economical utilization of space and other resources required for building. That's the meaning काय? These principles ensure proper and economical utilization म्हणजे जी जागा आहे, जो प्लॉट आहे, त्या प्लॉटचं प्रॉपर युटिलायझेशन, उपयोग किंवा वापर मिनिमम खर्चामध्ये कसा करता येईल ह्याच्यासाठी हे प्रिन्सिपल्स आपल्याला वापरायचे आहे. नाउ दीज आर दी प्रिन्सिपल्स जे आपण बघणार आहोत. जो फर्स्ट इज ॲस्पेक्ट, सेकंड वन इज प्रॉस्पेक्ट, देन ओरिएंटेशन, प्रायव्हसी, सर्क्युलेशन, ग्रुपिंग, रूमिनेस, फर्निचर रिक्वायरमेंट, सॅनिटेशन, इलिजन्स यालाच आपण एलिव्हेशन असं म्हणू शकतो, देन इकॉनॉमी याला कॉस्ट म्हणू शकतो, देन ॲक्सेस म्हणजे त्या इमारतीकडं जाणारा जो रस्ता आहे त्याच्या बाबतीत काय आपल्याला पाहिजे आहे, देन आर्किटेक्चरल कॉम्पोजिशन इट इज ऑल्सो रिगार्डिंग द एलिव्हेशन ऑफ द बिल्डिंग अँड द क्लायमेट इफेक्ट ऑन द बिल्डिंग. तर असे हे साधारण 14 प्रिन्सिपल्स आहेत. त्यातले सुरुवातीचा ॲस्पेक्ट, प्रॉस्पेक्ट, ओरिएंटेशन, प्रायव्हसी आणि सर्क्युलेशन किंवा किमान प्रायव्हसीपर्यंत 4 जे प्रिन्सिपल्स आहेत ते प्रिन्सिपल्स आपण बघणार आहोत. नाव ॲस्पेक्ट अँड प्रॉस्पेक्ट दीज 2 प्रिन्सिपल्स हे दोन्ही एकमेकाला पॅरल आहे. इन केस ऑफ फर्स्ट principle, that is an aspect, we are arranging the rooms as per the directions. म्हणजे आपणाला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य हे 8 दिशा आहेत. या 8 दिशेपैकी कुठल्या बाजूला आपण कुठली रूम ठेवली पाहिजे, नॅचरल जे आपणाला लाईट आणि व्हेंटिलेशन किंवा वारं जे आहे किंवा पाऊस आहे याचा विचार करून रूमची अरेंजमेंट कशी करायची, this concept come under aspect, while prospect is regarding the positions of doors and windows. म्हणजे भिंतीमध्ये, एक्सटर्नल वॉलमध्ये आपण जे खिडक्या ठेवतो किंवा दरवाजे ठेवतो ते कुठल्या बाजूला असावे, ज्याच्यामुळं आपणाला निसर्ग सौंदर्य जे आपल्या घराभोवती आहे त्याचा अनुभव घेता येईल, त्याचा स्वाद घेता येईल, त्याची चव घेता येईल. तर हे दोन्ही प्रिन्सिपल्स पहिल्यांदा आपण बघूया. सो ॲस्पेक्ट, आता याचं ब्रॉडली आपण जर नाव ठेवायचं असेल किंवा त्याचं डेफिनेशन करायचं असेल, सो ॲस्पेक्ट इज डिफाइंड ॲज द पोझिशनिंग ऑफ विंडोज अँड डोअर्स इन द एक्सटर्नल वॉल्स टू टेक मॅक्झिमम ॲडव्हान्टेज ऑफ गिफ्ट्स सच एज सनलाइट, विंड और ब्रीज. Thus various rooms have different requirements and hence the aspect changes as per the rooms. Then kitchen should have its window in eastern walls, as the morning sunlight has germ killing ultraviolet rays. The kitchen can be more hygienic in this way. Bedrooms should have the west or southwest aspect, as in winter the sun is towards south, so the bedroom will remain warm, and during summer the sun is towards north, so the bedroom will remain cool. Also west is the general direction from which a breeze flow during evening and night. Then drawing room, study room, etc. should have northern aspect, as maximum light can received from this direction. And then aspect is defined as given above, and for only definition and explanation it is sufficient. But aspect is a very broad planning of principle. In architecture, aspect enhance the division of space in an artistic manner such that the spirit of the entire building comes out aesthetically.
आता हे बघा, ॲस्पेक्ट इज डिपेंड ॲज द पोझिशनिंग ऑफ विंडोज अँड डोअर्स इन द एक्सटर्नल वॉल्स टू टेक मॅक्झिमम ॲडव्हान्टेज of natural gifts such as sunlight and wind and breeze. The various rooms have different requirements and hence the aspect changes as per the rooms. आता मी मगाशी पहिल्यांदा सांगितलं तसं ॲस्पेक्ट इज रिलेटेड टू रूम्स, फक्त खिडक्या आणि दरवाजे जे आहेत त्याच्याशी अवलंबून नाही आहे. तर रूम कुठली कुठल्या बाजूला पाहिजे हे आपण ॲस्पेक्टमध्ये बघतो. फॉर एक्झाम्पल, किचन शुड बी इन वेस्ट साईड ईस्ट साईड, म्हणजे पूर्वेला शक्यतो किंवा साऊथ ईस्ट आग्नेय कोपऱ्यामध्ये आपण शक्यतो किचन प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो. याचं कारण असं की सकाळी सूर्याचा जो प्रकाश आहे किंवा सूर्यकिरणं जी आहेत ही जर आपल्या किचनमध्ये आली ना, युजली आपण किचनमध्ये असतो सकाळी, तर अँटी किंवा अल्ट्राव्हायलेट रेज जे त्याच्यापासून मिळणार आहेत त्याच्यामुळं जर्म्स किंवा जे काही जंतू असतील ते जंतू त्याच्यातून मरतात आणि त्याच्यामुळं आपण किचन शक्यतो ईस्ट साऊथ किंवा साऊथ ईस्ट कॉर्नरला आपण शक्यतो घेतो. आणि त्याच्याप्रमाणे ह्याने वेगवेगळ्या रूम्स कुठल्या बाजूला घ्यायचं ह्याचा तुम्हाला थोडक्यात मीनिंग सांगितलं आहे. फॉर एक्झाम्पल, बेडरूम ही साऊथ टू वेस्ट, म्हणजे दक्षिणेपासून आयदर दक्षिण किंवा वेस्ट साईड. वेस्ट साईड इज द बेस्ट साईड, म्हणजे पश्चिम बाजू ही शक्यतो किंवा मास्टर बेडरूम असेल तर ती साऊथ ईस्ट साऊथ वेस्ट कॉर्नर नैऋत्य कोपऱ्याला साधारण मास्टर बेडरूम असावी असं आपलं वास्तुशास्त्र पण सांगतं आणि आपलं सायन्स पण सांगतं. ह्याचं कारण काय, तर बेडरूममध्ये आपण संध्याकाळी असतो किंवा रात्री असतो आणि रात्री साधारणपणे पश्चिमेकडून वारं वाहत असतं आणि त्या वाऱ्याचा उपयोग आपणाला रूम थंड करण्यासाठी होऊ शकतो आणि म्हणून पश्चिमेच्या बाजूला आपण बेडरूम प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर ड्रॉइंग रूम, स्टडी रूम एक्सेट्रा शुड बी नॉर्दर्न ॲस्पेक्ट. नॉर्दर्न म्हणजे उत्तर बाजू, म्हणजे उत्तरेकडच्या बाजूला सूर्य मॅक्झिमम काळ असतो, त्यामुळं नॅचरल सनलाईट या दोन्ही रूमना आवश्यक आहे आणि दिवसभर आपण त्या दोन रूमचा वापर करत असतो. म्हणून साधारणपणे ड्रॉइंग रूम म्हणजेच हॉल, स्टडी रूम शुड बी नॉर्दर्न ॲस्पेक्ट ॲज मॅक्झिमम लाईट कॅन बी रिसिव्ड फ्रॉम दिस डिरेक्शन. आता त्याचं एक टिपिकल प्लॅन दाखवलेला आहे. इथं राईट साईडच्या कॉर्नरला डायरेक्शन दाखवलं आहे बघा. खाली साऊथ आहे, वरती नॉर्थ आहे, राईट साईडला ईस्ट आहे, साऊथ साईडला वेस्ट आहे आणि इथं रूमची अरेंजमेंट फक्त केलेली आहे. आणि ह्याच्यावरून तुम्हाला काय करायचं, रूमचा प्रत्येक रूमचं जे नाव आहे ते रूमचं नाव तुम्हाला द्यायचं आहे. तर इथं W1, W2, W3, D, त्याच्यानंतर W2 आणि कॉन्क्रीट ग्रिल्स. म्हणजे हे कॉन्क्रीट ग्रिल जिथं आपण प्रोव्हाइड केलं, इट शुड बी हॉल किंवा ड्रॉइंग रूम असं त्याला म्हणू. त्याच्यानंतर डावीकडची पहिली जी रूम आहे ती साधारणपणे स्टडी रूम आहे, मध्ये डायनिंग आहे. राईट साईडच्या कॉर्नरला W1, W2 त्या दोन खिडक्या आहेत, त्या दोन खिडक्या तिथे बेडरूम आहे आणि परत W1 आणि W2 जिथं खिडक्या आहे W3 त्या ठिकाणी परत काय आहे, किचन आहे. आणि साऊथ साईडला नॉर्थ साईडला आपण काय केलेलं आहे, सॅनिटरी ब्लॉक बसवलेला आहे. आणि या पद्धतीनं ॲस्पेक्ट अरेंजमेंट ऑफ विंडोज इन एक्सटर्नल वॉल्स ही केलेली आहे. ओके. नाउ prospect means taking advantage of desired view available from windows, doors and balconies of features outside the building such as garden, lake, sea, river, hill, etc. म्हणजे खिडकीतून निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेणं आणि त्याच्यासाठी खिडक्यांची पोझिशन ही एक्सटर्नल वॉलमध्ये ठेवत असताना या नॅचरल गोष्टीचा उपयोग व्हावा किंवा त्याचा आस्वाद घेता यावा या दिशेनं किंवा या डायरेक्शनला जर आपण ठेवल्या तर त्याच्याप्रमाणे ते आपल्याला घेता येतात. इथं बघा एक टिपिकल प्लॅन दिलेला आहे.
प्रॉस्पेक्ट डिझायर्ड आणि अनडिझायरेबल व्ह्यूज. तर राईट साईडला लेक दाखवला आहे, त्या ठिकाणी 2-3 बाल्कनी दाखवलेत, समोरच्या बाजूला रेलिंग दाखवलेलं आहे आणि समोर लेक किंवा पाण्याचं तळं किंवा तलाव दाखवलेला आहे. म्हणजे ते तलावाचं दृश्य बघण्यासाठी या बिल्डिंगमध्ये राईट साईडला 3 बाल्कनी ठेवलेल्या आहेत. याच्या अगेन्स्ट विरुद्ध बाजूला ब्लँक वॉल विदाऊट विंडो गार्बेज डेपो, म्हणजे तर कचरा डेपो आहे पाठीमागच्या बाजूला आणि त्या कचरा डेपोचा आपणाला त्रास होऊ नये, त्याचा वास येऊ नये किंवा ते आपणाला बघायला लागू नये म्हणून आपण त्या बाजूनं कुठल्याही पद्धतीनं खिडकी किंवा दरवाजा किंवा ओपनिंग ठेवलेलं नाही. सो अरेंजमेंट ऑफ बाल्कनीज फॉर लेक साईड प्रॉस्पेक्ट इन लेक साईड रिसॉर्ट, ब्लॉकिंग ऑफ गार्बेज डेपोट बाय ब्लँक वॉल, म्हणजे गार्बेज डेपो बघायला लागू नये म्हणून ते आपण ब्लँक वॉल त्या ठिकाणी ठेवलेले आहे. The above definition has many great implication of the principles of prospect. Prospect also come into picture when landscaping of the area surrounding a building is done. Landscaping is separate art and science like interior. Now what is the meaning of landscaping? म्हणजे आपल्या बंगल्याच्या समोरच्या बाजूला किंवा बाजूला ज्या ठिकाणी आपण बगीचा करतो किंवा वेगवेगळ्या लेवलमध्ये मातीचा थर देतो आणि त्याच्यावरती मग फुलांची झाडं असू देत किंवा लॉन असू दे, अशा पद्धतीची काही रचना केली असेल आपण किंवा स्विमिंग पूल असेल तुमच्या प्लॉटमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली असतील तर त्या डायरेक्शनला नॅचरली आपण आपल्या बाल्कनीज किंवा विंडोज किंवा दरवाजे ठेवण्याचा प्रयत्न करणार. अँड दॅट इज रिगार्डिंग प्रॉस्पेक्ट. Nowadays, the term built environment is exclusively used to denote the old principle of prospect. When you look out on the outer space from any opening of the house, whatever see must be pleasing and it should complement the interior decoration of the room through which you are looking out. Thus, the landscaping around the house must be meticulously planned, taking into account the room from which it is visible. This is the broader and deeper meaning of the principles of prospect. म्हणजे काय म्हणायचं आहे बघा, आर्किटेक्चरली आपण रूमची अरेंजमेंट आपण ॲस्पेक्ट्सचा वापर करून केला. त्याच्यानंतर डोअर्स आणि विंडोच्या पोझिशन्स कुठल्या बाजूला असावे प्रॉस्पेक्टमध्ये बघितलं आणि बाहेर जे निसर्ग सौंदर्य आहे ते निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी इंटेरियर डिझायनर किंवा आर्किटेक्टचा सल्ला आपण आजकाल घेत असतो, जेणेकरून बाहेर जे काही दिसतं आपल्याला ते प्लीजंट किंवा त्याच्यापासून आपल्याला समाधान किंवा चांगलं वाटावं, आपण फ्रेश व्हावं अशी आपली अपेक्षा असते. आणि आत्ताच्या काळामध्ये दॅट विल बी द ट्रेंड. म्हणजे लँडस्केपिंग अराउंड द हाऊस मस्ट बी मेटिक्युलसली प्लॅन्ड, टेकिंग इट टू अकाउंट द रूम फ्रॉम विच इट इज व्हिजिबल. म्हणजे कुठल्या रूममधनं ते व्हिजिबल आहे किंवा कुठल्या रूममधनं व्हिजिबल असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल बाल्कनी कुठल्या रूमला असली पाहिजे, म्हणजे हॉलला पाहिजे का बेडरूमला पाहिजे. आणि मग आपण ते ठरवतो कशावरून की ज्या बाजूला बघण्यासारखं काय आहे, चांगलं दिसण्यासारखं काय आहे, अशा बाजूला आपण बाल्कनी ठेवून बाल्कनीमध्ये बसून त्या गोष्टीचा आपण आस्वाद घ्यायचा प्रयत्न करतो. सो दीज आर दी 2 principles of planning. Now third one is important. So it is orientation. आता ओरिएंटेशन म्हणजे काय? इट इज रिगार्डिंग द रूम्स, म्हणजे प्लॅनिंग जे आपण केलेलं आहे. सो ओरिएंटेशन मीन्स द प्लेसमेंट ऑफ रूम्स विथ रेफरन्स इन द नॉर्थ डिरेक्शन. म्हणजे नॉर्थ डिरेक्शनला रेफरन्स जर आपण घेतला तर कुठली रूम कुठल्या बाजूला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण ॲस्पेक्टमध्ये बघितलं तेच ओरिएंटेशनमध्ये त्या पद्धतीने आपण ठेवलं की नाही बघतो. आणि ओरिएंटेशनमध्ये टोटल प्लॉटचं ओरिएंटेशन पण तुमचं कसं आहे दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. द सेम प्लॅन कॅन बी प्लेस्ड ऑन द प्लॉट in various ways to give different orientation. According to civil engineering, the plan should be
oriented with respect to the north in such a way that kitchen lies towards east, northeast, bedrooms towards south to southwest, and maximum hall windows should be faced north northwest. For public buildings, north exposure is desirable. There are some ancient system of orientation such as Feng Shui or Vastu Shastra, मी मागाशी तुम्हाला जे सांगितलं, which prescribed the orientation of rooms with different functions according to elements such as water, fire, wind, woods, etc., or as per the auspicious directions. This system may have some valid basis, but these are system based on belief and do not come under the scope of scientific स्टडीज इन इंजिनिअरिंग. म्हणजे फेंगशुई किंवा वास्तुशास्त्र हे पुरातत्व किंवा पुरातन एक शास्त्र आहे, पण त्याला सायन्सचा आधार नाही आहे. तरी पण आपण त्याच्यावरती बऱ्याच प्रमाणे जातो किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवतो. स्टील बिकॉज ऑफ मार्केट फोर्सेस अँड ड्यू टू सम लॉजिकल बेसिस इन दिस सिस्टीम नाउ डेज द प्लॅनिंग डन इन सच अ वे ॲज टू टेक दिस सिस्टीम इज कन्सिडरेशन टू. म्हणजे आपण प्रवाहाच्या विरोधात होऊ शकत नाही. म्हणजे जे जगात चाललं आहे, जसं आपल्याला एखाद्या माणसानं, तुम्ही समजा आर्किटेक्ट झाला किंवा तुम्ही समजा इंजिनियर झाल्यानंतर तुमच्याकडे एखादा क्लायंट आला आणि त्यांना सांगितलं, साहेब आमचं प्लॅनिंग करायचं आहे, पण मला वास्तुशास्त्राप्रमाणे पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या मनात नसतानासुद्धा पुढच्या क्लायंटला सॅटिस्फाय करण्यासाठी या टेक्नॉलॉजी किंवा वास्तुशास्त्राप्रमाणे प्लॅनिंग करणं आज आपण महत्त्वाचं समजतो. आणि मग आपण त्याचं कॉम्बिनेशन आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग बरोबर करू शकतो. सो दीज थ्री प्रिन्सिपल्स विजडम ॲस्पेक्ट, प्रॉस्पेक्ट अँड ओरिएंटेशन कॅन बी एम्प्लॉयड इन द प्लॅनिंग बाय यूज ऑफ sun diagram. The sun diagram of any place can be prepared and used in planning of residential building. The principle of orientation is an ancient one. It is expressed in Vastu Shastra and Feng Shui, and is these ancient sciences more and more meaning is being found. Not only the consideration of natural sunlight and breeze are taken into account in Vastu Shastra and Feng Shui, and even in pyramids or Paravastu, but the position and negative energy is also taken into account. म्हणजे या वास्तुशास्त्रामध्ये किंवा फेंगशुईमध्ये आपण जशा दिशांच्या पॉझिटिव्ह बाजू घेतल्या, तशा काही दिशांच्या किंवा काही बाजूंच्या निगेटिव्ह बाजूसुद्धा या वास्तुशास्त्रामध्ये गृहीत धरलेल्या आहेत. द अर्थ इज ह्यूज मॅग्नेट अँड द इफेक्ट ऑफ द मॅग्नेटिक फील्ड एक्सटेंडिंग फ्रॉम नॉर्थ टू साऊथ पोल ऑफ अर्थ इज बाउंड टू हॅव सम इफेक्ट ऑफ ह्युमन लाईफ. म्हणजे जसं आपण पूर्वेकडं डोकं ठेवून झोपावं किंवा साऊथला डोकं करून झोपावं, पश्चिमेकडे डोकं करू नये किंवा उत्तरेकडे डोकं करू नये, हे जसं म्हणतो, हे कशावर म्हणतो आपण? नॉर्थ आणि साऊथमध्ये जो चुंबकीय आकर्षण किंवा जे नॉर्थ आणि ईस्ट साऊथला जे दोन ध्रुव म्हणतो आपण, त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावरती होतो. सो दिस इज द डायग्रॅम, सन डायग्रॅम. नॉर्थ साईड वरच्या बाजूला आहे, साऊथ साईड खालच्या बाजूला आहे, ईस्ट आणि दिस इज वेस्ट. आता ह्याच्यामध्ये साधारणपणे सगळ्या गोष्टी दिल्या बघा. विंटरमध्ये मिडनाईटला काय पोझिशन असणार आहे, सनसेट्स कसे आहेत, सनराईज कसा आहे. म्हणजे डायनिंग रूम, लिव्हिंग रूम इज टुवर्ड्स साऊथ वेस्ट टू साऊथ ईस्ट. डायनिंग रूम इज ऑल्सो like that, living room also like that. The kitchen goes from east to southeast, and in some part it should be towards northeast. त्याच डिरेक्शनला विंड दाखवलेलं आहे. नाव नॉर्थ, नॉर्थ ईस्ट. ना विंड समरमध्ये कुठल्या डायरेक्शनला येणार आहे? बेडरूम्स आर फ्रॉम साऊथ वेस्ट टू मिडल ऑफ नॉर्थ वेस्ट. म्हणजे हे जे कॉम्बिनेशन आहे, हे कॉम्बिनेशनचा उपयोग करत असताना बेडरूम किंवा कुठल्या ज्या रूम्स आहेत, या रूम्स या दिशेला आणि वाऱ्याच्या दिशा बघून कुठल्या कुठल्या डायरेक्शनला असाव्यात ह्याच्याबद्दलची माहिती जी आहे, ही माहिती ह्याच्यामध्ये सांगितलेली आहे. दिस फॉर्म्स द बेसिक ऑफ द एनिसंट नॉलेज, अँड नाऊ अ डेज द वर्ल्ड इज एक्नॉलेजिंग द विजडम ऑफ दीज एनिसंट सिस्टम्स. ओरिएंटेशन ऑफ बिल्डिंग. In apartment, two or more flat
are constructed or located at one floor which are located at different direction, and hence it is very difficult to get benefit of particular direction. Some flat may get natural wind, some may get sunlight in morning, and hence orientation not possible in all flats in apartments. म्हणजे आपण एखाद्या वास्तूचं ज्यावेळी वास्तुशास्त्राप्रमाणे किंवा प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंगप्रमाणे प्लॅनिंग करत असतो, तर हे बघत असताना नॅचरली तुमचा प्लॉट कुठं आहे, तुमच्या प्लॉटचा साईज काय आहे, कुठल्या डायरेक्शनला तुमच्या रस्ता आहे प्लॉटच्या, म्हणजे त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी असतात आणि 100% आपण ह्या वास्तुशास्त्राप्रमाणे किंवा प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंगप्रमाणे घर बांधू शकत. इन केस ऑफ अपार्टमेंट एकाच फ्लोअरला आपण 3 किंवा 4 फ्लॅट्स प्रोव्हाइड करत असतो, एकापेक्षा जास्त. अशा केसमध्ये सुद्धा काही रूमना आपण प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंगप्रमाणे मॅनेज करू शकतो. एखाद्या ठिकाणी किचन मॅनेज केलं असेल तर दुसऱ्या फ्लॅटमध्ये त्याचा बेडरूम मॅनेज होईल. म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठिकाणी मॅनेज होणं शक्य नाही. सो बाय ओरिएंटेशन फिगर द किचन or kitchen cum dining is aspect is east, northeast, southeast. Remark morning sun should enter. Bedroom west, southwest, northwest. Evening sun should come to remove dampness and germs. Sun rays in evening are cool in nature, so bedroom becomes pleasant till its time of use. Good breeze comes from west side. And then third one is living room, southeast, northeast. For all the line of day, all the time of the day, good sunlight should come. Study room north, storeroom north, veranda north oblique south, and WC and bath must be located नियर किचन अँड बेडरूम. आता इथे या ठिकाणी तुम्हाला ओरिएंटेशन दिलेलं नाही आहे, पण तुम्ही ग्रुपिंग करताना प्लॅनिंग करताना हे जे 2 युनिट आहेत हे युनिट शक्यतो आपल्या किचन आणि बेडरूमला जवळ पाहिजेत. पण काही लोकांच्या डोक्यात असतं की किचनच्या जवळपास आपल्याला सॅनिटरी ब्लॉक नको आहेत. त्याच्यानंतर स्टोर रूम, दिस रूम शुड बी वेल लाईटेड, आणि वरांडा, दिस रूम शुड बी वेल लाईटेड. तर मित्रांनो, आपण पहिले 3 प्रिन्सिपल्स, सो ॲस्पेक्ट, प्रॉस्पेक्ट अँड ओरिएंटेशन, या 3 गोष्टींची आज माहिती घेतलेली आहे. आज आपण इथंच थांबूया. पुढच्या वेळेला परत 3 किंवा 4 प्रिन्सिपल्स आपण बघू. मीनवाईल आय विल सेंड यू 1 YouTube ऑन 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह, यू रेफर इट. आणि दुसरी गोष्ट, आताच्या लेक्चरमध्ये जसं सांगितलं तसं एखादा लाईन प्लॅन काढायचा तुम्ही प्रयत्न करायचा अंदाज. आणि अजून आपणाला मिनिमम सायझेस रूमचे काय ठेवायचं ज्याबद्दलचं मी तुम्हाला काय सांगितलं नाही, पण तुम्ही तुमच्या घरात राहता त्या घरातल्या रूमचा साईज जर बघितला तर तुम्हाला त्याच्याप्रमाणे अंदाज येईल आणि त्याच्याप्रमाणे लाईन प्लॅन काढायला प्रयत्न आपण करायचा आहे. मागच्या 3 लेक्चरचे पोरांच्या काही शंका होत्या की लेक्चरच्या वेळेला ते सगळं पेज दिसत नाही, म्हणून त्याच्या PDF फाईल मी तुम्हाला पाठवल्या आहेत. ॲक्च्युली त्या पुस्तकामधलेच आहेत. ज्यांच्याकडे पुस्तकं आहेत त्यांना ते परत प्रिंट काढायची काही गरज नाही, पण ज्यांच्याकडे पुस्तकं अवेलेबल नसतील त्यांनी ते PDF ऑब्झर्व करा किंवा बघायला काय हरकत नाही. ओके, गुड डे.